नमस्कार, मी कमल दिलीप सोनोने, राहणार भोकनी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। माझं हॉटेल पारिजातक म्हणून एक छोटंसं हॉटेल आहे। हे हॉटेल साधारणतः 2010 पासून मी चालवते। जवळजवळ 20 वर्ष होत आले हॉटेलला। तर पहिल्यांदा माझी एक छोटीशी टपरी होती, तिथं फक्त मी चहा आणि बिस्लरी किंवा कुरकुरे, वेफर्स याचा व्यवसाय करायचे। त्याच्यानंतर माझा हा व्यवसाय साधारणतः दिवसाला 500 ते 600 रुपयापर्यंत मला बिझनेस व्हायचा। त्याच्यानंतर 2019 साली युथोड फाउंडेशनशी जोडले गेल्यानंतर मला युथोड फाउंडेशनने पुन्हा चान्स दिला की त्यांनी 8 दिवसाचं एक बिझनेस ट्रेनिंग घेतलं। त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खाता बुक कसं वापरायचं, मोबाईलचा वापर आपल्या बिझनेससाठी कसा करायचा, जे लोकेशन असतं आपलं लाईव्ह लोकेशन गुगल अर्थवर कसं टाकायचं आणि त्याच्यामुळं आपलं हॉटेल नेमकं कोणत्या पॉईंटला आहे, गिरायकांना आपण त्याचा फायदा कसा करून देऊ शकतो हे शिकवलं। पुन्हा खाता बुकमध्ये आपली रोजचं बिझनेस किती होतो, आपण कुणाला उधार दिलं का, ती उधारी एका साईडला, आपला झालेला नफा एका साईडला, असं खाता बुकचा वापर। त्याच्यानंतर आपण बँकिंग व्यवहार कसा करायचा हेही त्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं। तर आपल्या बिझनेसमध्ये डेव्हलप करायचा तर नेमकं कोणते मार्केट तुम्हाला कोणत्या जवळ आहे, तुम्हाला कच्चा माल हॉटेलसाठी कुठून येईल हेही त्यांनी आम्हाला सर्वे करायचं शिकवलं। स्वतःच्या बिझनेसचं प्रेझेंटेशन कसं करायचं त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला त्यांनी आमंत्रण दिलं। हे आमंत्रण आम्ही स्वीकारून 2019 मध्ये मी त्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यांनी मला या स्पर्धेत ऑनलाईन, त्या कोविड काळ असल्यामुळे त्या स्पर्धाही ऑनलाईनच झाली, त्या स्पर्धेमध्ये मी विनर ठरले आणि त्यांनी मला त्यावेळेस 2 दिवसांनी कळवलं होतं की तुम्ही ही स्पर्धा विन झालेले आहात आणि तुम्हाला सीड कॅपिटल म्हणून बिझनेससाठी 25,000 रुपयाचं रोख रक्कम देण्यात येणार आहे। तर मला त्यावेळेस खूप आनंद झाला की माझ्या बिझनेसचा ग्रोथ याच्यातून नक्की होणार। आणि मग मला नेमकं 2019 साली तोही दिवाळीचाच पिरियड होता, दिवाळीच्याच काळात मला ते 25,000 रुपये मिळाले आणि मग मी माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले। एक ऊसाच्या रसवंतीचं मशीन घेतलं आणि ते मशीन म्हणजे मला जिथं रोज मला 500 ते 600 रुपये बिझनेस व्हायचा, नंतर रसवंती घेतल्यामुळे मला तोच बिझनेस जवळजवळ 3,000 पर्यंत पोहोचला। म्हणजे रोज मला 3,000 रुपये 4,000 रुपये बिझनेस मिळायला लागला। त्याच्यातून मी 2 कामगार ठेवले कामाला, कारण मला एकटीला तेवढं हँडल होत नव्हतं आणि त्यांनाही म्हणजे माझ्यामुळं कुणीतरी अजून दुसराही त्यांना पोट भरण्यासाठी चान्स मिळाला आणि माझ्या उद्योगात त्यांचाही हातभार लागला। आता सध्या माझा आहे ऊसाच्या रसाचा एक बिझनेस आहे। म्हणजे आधी एकच होता फक्त हॉटेलचा, चहा आणि वडापाव, त्याच्यानंतर बिस्लरी वगैरे असायचं, पण आता ऊसाच्या रसाचा आहे। आणि एक मिनी ॲपे गाडी घेतलेली आहे, तर तिचा पण बिझनेस असतो, जसं फ्रुट्स वगैरे भरून आणणं सीझनला, आमच्या इथं फ्रुट्सचा ज्यूस पण असतो, तर ते फ्रुट्स भरून आणणं, ऊसाचा रस आहे आणि हॉटेल पण आहे। म्हणजे एका बिझनेसपासून हे 3 बिझनेस सुरू झालेले आहेत। तर त्याबद्दल मी युथोड फाउंडेशनचे व आपल्या सर्व टीमचे, तसेच तुम्ही मला वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या टीमचे आणि युथोड फाउंडेशनचे दोघांचे मिळून मी खूप खूप आभारी आहे।